Hello everyone, a very good morning to all of you students. We are discussing about the first chapter, the living world. In the previous lectures, we studied about the characteristics of living organisms or the properties of living organisms. In this video, we are going to study the diversity in the living world. Previously, we studied that there is a huge diversity of living organisms existed on the earth. What is the diversity? The differences observed among the living organisms. The differences observed among the living organisms known as diversity. We found 5 millions to 30 millions of living organisms existed on the earth. आपल्या पृथ्वीवरती जवळपास 5 मिलियन ते 30 मिलियन म्हणजेच 50 लाख ते 300 लाख सजीव असावेत असा अंदाज आहे. आउट ऑफ दॅट ओनली 1.7 to 1.8 millions of organisms are studied. यापैकी फक्त 1.7 to 1.8 मिलियन ऑर्गॅनिझम्स आतापर्यंत स्टडी केलेले आहेत. परंतु अर्थवरती किती ऑर्गॅनिझम्स असावेत असा अंदाज आहे? 5 मिलियन टू 30 मिलियन्स म्हणजेच 50 लाख ते 300 लाख सजीव आहेत आणि यातले फक्त 1.7 म्हणजे 17 लाख ते 18 लाख एवढेच स्टडी केले. पण जे स्टडी झालेले आहेत एवढ्यांची नावं तरी लक्षात ठेवणं आपल्याला शक्य होईल का? इज इट पॉसिबल टू रिमेंबर देअर नेम्स? नो. अँड ऑल दीज ऑर्गॅनिझम shows much of the differences in their size, shape, structure, habits, habitat, organization, behaviors, mode of feeding, as well as evolutionary interrelationships. पृथ्वीवरती जेवढे सजीव आहेत, जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत, या सर्वांमध्ये खूप वेगळेपण आहे. कशामध्ये वेगळेपण आहे? त्यांचे हॅबिट्स म्हणजे सवयी, त्यांचं हॅबिटॅट म्हणजे राहण्याचं ठिकाण. देर आर डिफरन्सेस इन द फीडिंग हॅबिट्स, त्यांच्या अन्न ग्रहण करण्याच्या सवयी, फीडिंग हॅबिट्स याच्यामध्ये डिफरन्सेस आहेत. त्याचं साईज, शेप, बिहेवियर्स, त्यांची वर्तणूक यामध्ये वेगळेपण आहे. देर ऑर्गनायझेशन, काही ऑर्गॅनिझम्स खूपच सिंपल आहेत तर काही ऑर्गॅनिझम्स खूप कॉम्प्लेक्स असतात, याच्यामध्ये डिफरन्सेस आहेत. And as there is a huge diversity of the living organisms, it will become more difficult to study them randomly. आणि जर ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला जर स्टडी करायचं म्हटलं, विस्कळीतपणे जर आपण त्यांचा अभ्यास करायचं म्हटलं तर आपल्याला ही सिस्टीम खूपच कन्फ्युजिंग होईल. And because of that, a particular system is adopted. A particular system is used for classification of animals and plants. आणि म्हणून ॲनिमल्स, प्लांट्स यांचा सिस्टमिक स्टडी करण्यासाठी आपण जी सिस्टीम यूज करतो त्या सिस्टमला सिस्टमॅटिक्स असं म्हणतात. सिस्टमॅटिक्स. दिस वर्ड सिस्टमॅटिक्स इज गिव्हन बाय ए ग्रीक वर्ड सिस्टेमा. सिस्टमॅटिक्स हा वर्ड सिस्टेमा या ग्रीक वर्ड पासून घेतलेला आहे. व्हॉट इज सिस्टेमा? सिस्टेमा मीन्स सिस्टमॅटिक अरेंजमेंट. सिस्टमॅटिक अरेंजमेंट, पद्धतशीर मांडणी. सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विथ टू द डिफरंट ग्रुप्स और कॅटेगरीज. सजीवांचे वेगवेगळ्या गटांमध्ये, वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये वर्गीकरण करणं म्हणजेच सिस्टमॅटिक्स. द सिस्टमॅटिक्स इन्क्लूड 2 थिंग्स. One is the taxonomy. Systematics include taxonomy and phylogeny. It includes taxonomy and phylogeny. Systematics include taxonomy and phylogeny. Taxonomy means, we studied earlier, the branch of biology which deals with the study of
collection, identification, nomenclature, classification and description of the living organisms. This word taxonomy is given by the scientist A.P. Candolle. The scientist A.P. Candolle used the term systematics. पहिल्यांदा हा शब्द हा वर्ड A.P. Candolle या सायंटिस्टने यूज केला. आणि सिस्टमॅटिक्स म्हणजे काय? टॅक्सॉनॉमी म्हणजे काय? द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the collection, identification, nomenclature, classification and description of the living organisms. बायोलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं कलेक्शन, त्यांचं आयडेंटिफिकेशन, त्याचं नोमेनक्लेचर, त्याचं क्लासिफिकेशन आणि डिस्क्रिप्शन या सगळ्याचा स्टडी करतो. दॅट इज द टॅक्सॉनॉमी. And the scientist Carl Linnaeus is known as father of taxonomy. We studied earlier. आपण अगोदर हे स्टडी केलेलं आहे. Scientist Carl Linnaeus is known as father of taxonomy. Well, here this phylogeny means the study of evolutionary history of living organisms. The study of evolutionary history of the living organisms is studied under the phylogeny. The phylogeny मध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं इव्होल्यूशन, त्याची उत्क्रांती आणि उत्क्रांतीनुसार सजीवांमध्ये असणारे इंटर रिलेशन्स, इंटरॅक्शन्स हे या ब्रांच मध्ये स्टडी करतोय. दॅट इज द phylogeny. Systematics include taxonomy and phylogeny. So under this taxonomy, first we will see, under the taxonomy, first we will see the schemes of nomenclature. We will start with the nomenclature. What is a nomenclature? The system of giving names to the living organisms. System of giving names to the organisms is known as nomenclature. नाव देण्याची पद्धत, नामकरणाच्या पद्धती, बारसं घालणं, जेवण फक्त मिळणार नाही. So the system of giving names to the living organisms is known as nomenclature. आता जर बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये त्यांना जर नावच नसेल, आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकू का? त्यांना ओळखू शकू का आपण? नाही, ओळखता येणार नाहीत आपल्याला. म्हणजे कुठल्याही कोणालाही एखाद्याला जर बोलवायचं असेल आपल्याला, तर आपण त्याचं नावच घेऊ ना. त्याला म्हणणार आहे का निळा शर्ट वाला इकडे घे, पिवळा शर्ट वाला इकडे? नाही म्हणणार. असं त्यासाठी काय करावं लागेल? त्याचं नाव घ्यावं लागेल, नावाने बोलावं लागेल. म्हणून नाव देण्याची पद्धत जी आहे, नामकरण पद्धती, बारसं घालणं म्हणजे नॉमेनक्लेचर. दिस इज द सिस्टम ऑफ गिव्हिंग नेम्स टू द ऑर्गॅनिझम्स. System of giving names to the organisms. आणि या nomenclatureच्या 3 systems आहेत. There are 3 systems of nomenclature. First one is common names or vernacular names. Vernacular names. Second, scientific names. And the third, that is binomial nomenclature system. Binomial nomenclature. या 3 सिस्टम्स आहेत क्लासिफिकेशन मध्ये. आता बघा, आपण कोणतेही इन्स्ट्रुमेंट्स यूज करतो. फॉर एक्झाम्पल मोबाईल. आता मोबाईल असल्याशिवाय आपल्याला एज्युकेशन सुद्धा पॉसिबल नाही राहिलेलं. या कोविड-19च्या पॅन्डेमिक्स मध्ये आपल्याला कॉलेजला जाता येते, स्कूल कधी बंद झालं ते आपण सगळे विसरून गेलो. कॉलेज सुरू झाले, आता हे कॉलेज पण असंच संपतं की काय कुणास ठाऊक, घरात बसून अशी भीती निर्माण झालेली आहे या पॅन्डेमिक्समुळे. तर आपण जो मोबाईल हँडसेट यूज करतोय, हा डायरेक्ट आपल्या हातात असा मोबाईल आला का?
जो अँड्रॉइड मोबाईल आहे, कोणाकडे ऍपलचा चांगला मोबाईल असतो, कोणाकडे सॅमसंगचा आहे, कोणाकडे रेडमीचे मोबाईल्स आहेत, शाओमीचे आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे आहेत. पण डायरेक्ट हा स्मार्टफोन आपल्या हातात आला का? नाही. तुम्ही थोडस हिस्ट्री जर बघितला तर मोबाईल साधारणतः 2000 सालाच्या दरम्यान कॉमन व्हायला कॉमन, आणि साधारण 2005 पासून खूप जास्त प्रमाणात मोबाईल मिळायला लागले. तर सुरुवातीचे जे मोबाईल होते त्याचे जाड होते की बघा, नोकिया कंपनीचे, आणि त्याच्यावरती मोठी अशी बटन असायची, आणि ते स्विचेस आपण दाबून ते त्यामध्ये एवढी छोटीशी स्क्रीन, त्यामध्ये ब्लॅक व्हाईट असं द्यायचं दिसायचं. हळूहळू मग कलर्ड मोबाईल्स आले, मग त्याच्यावरच्या कीज वाढत गेल्या, स्क्रीन मोठी झाली, मग टचपॅड आलं आहे की नाही, आणि त्याच्यानंतर मग स्क्रीन टच आला, त्यानंतर मग अँड्रॉइड मोबाईल्स आले, ऍपल मोबाईल्स आले, वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल्स यायला लागले. म्हणजे हे जसं मोबाईलचं इव्होल्युशन आहे, मोबाईलचं इव्होल्युशन झालं. कॉम्प्युटरचं इव्होल्युशन आहे. पहिला कॉम्प्युटर तयार केला तो मोठ्या खोली एवढा होता, पण आता तसं आहे का, आपण खिशात कॉम्प्युटर घेऊन फिरतोय. आपला मोबाईल हँडसेट म्हणजे एक कॉम्प्युटरच आहे ना. मग ते जसं कॉम्प्युटरचं इव्होल्युशन आहे, मोबाईलचं हँडसेटचं इव्होल्युशन आहे, तसं नाव नोमेनक्लेचर सिस्टीम जे आहे याचं पण इव्होल्युशन आहे. नाव देण्याच्या पद्धतीमध्ये सुरुवातीला जी पद्धत तयार झाली ती आताच्या स्मार्टफोन सारखी डायरेक्टली निर्माण झालेली नाही आहे. सुरुवातीला अगदी साध्या पद्धतीने नाव देण्याची पद्धत होती, नंतर मग त्यामध्ये काही मॉडिफिकेशन झाले, त्यामध्ये त्रुटी दिसल्या, काही अडचणी दिसल्या, काही लिमिटेशन्स निर्माण झाले होत असलेले दिसले, मग पुन्हा ही बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टीम निर्माण झाली. आणि म्हणून या 3 सिस्टीम आपण इथे सांगतो. कॉमन नेम सिस्टीम, व्हर्निक्युलर नेम सिस्टीम म्हणजेच कॉमन नेम्स, सायंटिफिक नेम्स आणि बायनोमियल नोमेनक्लेचर. कॉमन नेम्स, व्हर्निक्युलर नेम्स, सायंटिफिक नेम्स आणि बायनोमियल नोमेनक्लेचर, या 3 सिस्टीम्स आहेत. फर्स्ट वी विल सी कॉमन नेम्स. कॉमन नेम्स, these names are given to organisms. These names are given to living organisms through local languages. These names are given to the living organisms through local languages. Through local peoples. Common name system, it includes the names which are given to the living organisms through the local languages, through local peoples. स्थानिक भाषेमधून स्थानिक लोकांनी जी काही नावं सजीवांना दिली जातात, स्थानिक लोकांकडून स्थानिक भाषेतून, आपण मराठी भाषा बोलतोय, स्थानिक भाषा आहे आपली, तर मराठी भाषेमधून through local languages, through local peoples, whatever the names are given to the organisms are known as common names or vernacular names. These names are simple nouns. These names are simple nouns. ही नावं कशा आहेत? साध्या स्वरूपातील नाउन्स आहेत. These are simple nouns. They are easy to pronounce. These names are simple nouns. They are easy to pronounce. Easy to pronounce. उच्चाराला सोपी नावं असतात, ही साध्या स्वरूपातील नावं आहेत, सिंपल नाउन्स आहेत. These names are given by considering some morphological characters. These names are given by considering some morphological characters. Some morphological characters. काही मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्सचा विचार करून साध्या स्वरूपातील जी नावं दिली जातात, अशा नावांना आपण म्हणतो कॉमन नेम्स. एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. एक प्लांट आहे आयपोमिया बेटाटस.
हायपोमिया बेटाटस. हे जे नाव आहे या प्लांटचं हे बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टीमने दिलेलं नाव आहे हायपोमिया बेटाटस. बट दिस प्लांट इट इज नेम्ड ॲज पोटॅटो इन इंग्लिश. सॉरी, स्वीट पोटॅटो. याला आपण स्वीट पोटॅटो असं म्हणतो. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळी. मराठीमध्ये याला आपण रताळी म्हणतो. इंग्लिश मध्ये स्वीट पोटॅटो म्हणतात. यालाच हिंदीमध्ये शक्करकंद म्हणतात. शक्करकंद. कन्नडमध्ये मीठा आलू असं म्हटलं जातं. मीठा आलू. तसंच कन्नडमध्ये कंदमूळ म्हणतात. कंदमूळ. आणि हिंदीमध्ये शक्करकंद. पंजाबमध्ये मीठा आलू असं म्हटलं जातं. पंजाबमध्ये मीठा आलू. शक्करकंद हिंदीमध्ये. मराठीमध्ये आपण रताळी म्हणतो. कन्नडामध्ये कंदमूळ म्हणतात. इंग्लिशमध्ये स्वीट पोटॅटो असतो. म्हणजेच काय झालं इथं, हे जे कॉमन नेम्स आहेत, कॉमन नेम्स चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. दिस नेम्स दे चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. ठिकाणानुसार हे नावं बदलतात. दे क्रिएट कन्फ्युजन्स. या नावांमुळे कन्फ्युजन क्रिएट होतं. यामुळे गोंधळ निर्माण होतो. दे मे कॉजेस रिपिटेशन. या नावांमुळे रिपिटेशन सुद्धा होऊ शकतात. दे कॉजेस रिपिटेशन म्हणजे एकच नाव वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सला दिलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल गाय. आता गाय म्हटलं की मराठीमध्ये आपण काऊ म्हणतो, पण इंग्लिशमध्ये गाय याचं मिनिंग काय आहे? फ्रेंड. इंग्लिश गाय हा शब्द जो आहे, इंग्लिशमध्ये गाय म्हटलं तर तो फ्रेंड होतो, पण मराठीमध्ये गाय म्हणजे काऊ असतं. म्हणजे हे कॉमन नेम्स जे आहेत हे कन्फ्युजन क्रिएट करतात. सो दिस सिस्टम कॅनॉट बी युज्ड और कॅनॉट बी अडॉप्टेड वर्ल्ड वाईड. ही सिस्टम पूर्ण जगभर वापरता येणार नाही, कारण एकाच प्लॅंटला, एकाच एनिमलला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते. सो दिस सिस्टम कॅनॉट बी युज्ड वर्ल्ड वाईड. Sometimes the organisms are included under the group which are unrelated. काही वेळेस असं होतंय की unrelated organisms are grouped in a common category. For example बघा, starfish हा animal आहे, jellyfish हा animal आहे, starfish, jellyfish, cuttlefish, crayfish, त्याबरोबर devilfish, silverfish. These are the group of animals which are referred as fish. हे सगळे इथे याला आपण काय म्हटलं? फिश म्हटले. पण यातला एकही फिश नाही, यातला एकही फिश नाही की जो फिशेस मध्ये इन्क्लूड केला जाईल, माशांच्या गटामध्ये समाविष्ट केला जाईल असा एकही फिश नाही. स्टारफिश हा इकायनोडर्मेटा ग्रुप मधला एनिमल आहे. फायलम इकायनोडर्मेटा या ग्रुप मध्ये आहे. जेलीफिश हा निडारिया ग्रुप मध्ये आहे, सिलेंड्रेटा किंवा निडारिया. कटलफिश याला आपण सेपिया म्हणतो. सेपिया तो मोलस्कन एनिमल आहे. सेपिया. क्रेफिश हा क्रस्टेशियन एनिमल आहे. क्रस्टेशिया आर्थ्रोपोडा मध्ये. क्रेफिश. डेव्हिलफिश म्हणजे ऑक्टोपस. आणि सिल्वरफिश हा इन्सेक्ट आहे. मग आता इथं हे जे कॉमन नेम्स दिले, जिथं वॉटर ड्वेलिंग एनिमल्स, पाण्यामध्ये राहणारे एनिमल्स ना फिश असं म्हटलं, पण हे फिशेस आहेत का? नाही. त्यामुळे या प्रकारची सिस्टम कन्फ्युजिंग होते. अनरिलेटेड ऑर्गॅनिझम्स कॅन बी ग्रुप्ड इन सिंगल कॅटेगरी. ज्यांचा काहीही संबंध नाही असे ऑर्गॅनिझम्स एकाच गटामध्ये समाविष्ट केले जात आहेत. सो दिस सिस्टम बिकम कन्फ्युजिंग. दुसरे पण आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज डॉगफिश, सी हॉर्स, हे फिशेस आहेत. डॉगफिश, सी हॉर्स हे फिशेस आहेत.
पण इथं डॉग लिहिले, डॉगचा आणि फिशचा काही संबंध आहे का? नाही. हॉर्स दिले, हॉर्स आणि फिश याचा काही संबंध आहे का? नाही. या नावावर आपल्याला तो फिश आहे हे कळतच नाही. आणि हा जरी फिश नाव दिलेलं असेल तर डॉगचं तिथं काहीच मिनिंग नाही. So the system of classification becomes confusing. So vernacular names or common name systems cannot be used worldwide, and because of that the next systems used, that is the scientific name and binomial nomenclature. Those improved systems of nomenclature that we will discuss tomorrow. Okay, bye bye.